विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत. मुलांनो, आपली आता परीक्षा जवळ आलेली आहे. या परीक्षेला आपल्याला 2 धडे आहेत. एक 13वा धडा अनुभव 1 आणि दुसरी कविता जी आहे 15वी नदीचे गाणे. या 2 धड्यांची म्हणजे एक कविता आणि एक धडा याची थोडक्यात समरी, थोडक्यात उजळणी मी करणार आहे. त्या धड्यामध्ये, या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे हे थोडक्यात सांगून पुढे आपल्याला कशाप्रकारे प्रश्न परीक्षेला येणार आहेत त्याची उजळणी आपण करणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं 13वा धडा अनुभव 1 आणि 15वी कविता नदीचे गाणे थोडक्यात काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगते. मुलांनो, आपला 13वा धडा आहे अनुभव 1. हा एका मारिया नावाच्या छोट्या मुलीचा धडा आहे. मारिया तिच्या आईबाबा लग्नाला गेल्यामुळे एकटीच घरात असते आणि त्यावेळेला ती निसर्गाचा कशाप्रकारे अनुभव घेते याचं वर्णन या धड्यात केलेलं आहे. आईबाबा लग्नाला गेल्यानंतर मारिया दुपारी शाळेतून घरी येते. आपल्याकडे असलेल्या किल्लीने ती कुलूप उघडून घरात येते. घरातल्या जे दरवाजे खिडकी बंद केलेले असतात ते उघडून टाकते आणि हातपाय धुवून घरात खाऊ शोधत असताना तिने जे उघडलेल्या खिडक्या असतात त्या एकमेकांवरती धाडधाड आपटायला लागतात. बाहेर खूप जोरदार वारा सुटलेला असतो आणि त्या वाऱ्यामुळे या खिडक्या एकमेकांवर आपटत असतात. ती धावत जाऊन सगळ्या खिडक्या दरवाजे घट्ट बंद करून घेते. त्याच वेळेला तिला जाणवतं की बाहेर सुंदर असा वेगवान पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. जोरदार पाऊस कोसळत असतो आणि त्या पावसाचा आवाज ती आतमध्ये घरात बसूनसुद्धा अनुभवत असते. बराच वेळ होतो ती खुर्चीत बसलेली असते आणि खुर्चीत बसल्या बसल्या तिला पावसावरची गाणी आठवायला लागतात. ती त्या कविता गुणगुणायला लागते आणि असं करताना थोडा वेळ निघून जातो. थोड्या वेळाने तिचं लक्ष खिडकीच्या बाहेर जातं. बाहेर पावसाचा आवाज थोडा कमी झालेला असतो म्हणून ती खिडकी उघडते आणि बघते तर खरंच पाऊस थोडा कमी झालेला असतो. थांबायच्या त्या परिस्थितीमध्ये पावसाचा वेग कमी झालेला असतो, पण झाडामधून पावसाचं पाणी टपटपत असतं. रिमझिम पाऊस पडत असतो बाहेर. मगासारखा मुसळधार पाऊस पडत नसतो, तो पाऊस थांबलेला असतो. जमिनीवरती पाण्याचे ओहोळ वेगवान पळत असतात, उतारावरतून वाहत असतं आणि झाडावरचे जे पक्षी बसलेले असतात ते पक्षी पानांमध्ये लपून बसलेले असतात. जोरदार पावसामुळे ते बाहेर येतात आणि आपल्या पंखांची फडफड करून अंगावरचं पाणी झटकून टाकतात. आभाळाकडे थोड्या वेळानंतर ती बघते, त्यावेळेला आकाशात लख्ख ऊन पडलेलं असतं. पाऊस आता पूर्णपणे थांबलेला असतो आणि निसर्गाचं हे मनोहारी वर्णन तिने या धड्यात आपल्याला सांगितलेलं आहे. जो तिने अनुभव घेतलेला आहे, या पावसाचा अनुभव तिने जो घेतलेला आहे तो आपल्याला या धड्यातून सांगितलेला आहे. आपली दुसरी कविता आहे नदीचे गाणे. मुलांनो, नदी ही आपल्याला जीवनदायिनी आहे. डोंगराच्या माथ्यावरती जेव्हा पावसाचं पाणी पडतं ते पाणी वाहत येऊन खाली नदीच्या स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोचतं. ही नदी स्वतःबद्दल सांगताना म्हणते की माझ्या पाण्यावरती अनेक झाडं पोसली जातात, वाढतात. त्याचबरोबर माणसं, गाई, गुरं, प्राणी हे सगळे या नदीच्या पाण्यावरती आपली गुजराण करतात. नदीचं पाणी पिऊन हे सगळे तृप्त होतात. नदी म्हणते की मी ज्या ठिकाणावरनं वाहत जाते माझ्या दोन्ही किनाऱ्यावरती गावं वसलेली आहेत. आपण जनरली बघतो की नदीच्या किनाऱ्यावरतीच गावं वसलेली असतात, लोक राहतात. गाव वसणे म्हणजे लोकवस्ती तिथे असते, लोक राहतात. कारण पाण्याची सोय जिथे असेल तिथेच आपण राहणं जास्त पसंत करतो. तर नदी म्हणते की मी अशा माझ्या प्रवाहाच्या दोन्ही काठांवरती राहणाऱ्या लोकांना अगदी समृद्ध करत करत पुढे जाते आणि शेवटी जाऊन सागराला मिळते. हे करत असताना मी सगळ्यांनाच
म्हणजे जी गाई गुरं आहेत, जे प्राणी आहेत, जी माणसं आहेत, या सगळ्यांनाच अगदी छानपैकी तृप्त करत करत माझं पाणी देत देत पुढे जात असते. मी माझं पाणी सगळ्यांना देते, पण त्याबरोबरच जी माझ्या काठावरती झाडं वाढलेली आहेत, ही झाडं माझ्यावरती कुठे कुठे आपली शीतल छाया म्हणजे थंड अशी सावली मला देतात. अशा प्रकारे नदीचा प्रवाह, नदीने स्वतःचं वर्णन इथे सांगितलेलं आहे. नदीचा प्रवाह जो हळूहळू पुढे पुढे जातो आणि शेवटी तो समुद्राला मिळतो. या नदीची जर्नी किंवा नदीचं जे काही त्याचं रूप आहे हे आपल्याला इथे सांगितलेलं आहे. पाणी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पाणी हेच जीवन आहे आणि ते जपून वापरणं हे आपल्याला या धड्यातून, या कवितेतून समजावलं आहे. मुलांनो, आता आपल्याला परीक्षेला कशाप्रकारे प्रश्न येणार आहेत त्या दोन्ही धड्यांचे ते आपण बघणार आहोत. आपण रिव्हिजन धड्यांची घेतलेली आहे, कवितेची रिव्हिजन केलेली आहे. आता आपण परीक्षेच्या दृष्टीने कोणते कोणते प्रश्न आपल्याला येणार आहेत हे थोडंसं रिवाईज करूया. आपलं आत्ता या व्हिडिओच्या आधी कदाचित किंवा नंतरही लाईव्ह सेशन होणार आहे. या लाईव्ह सेशनमध्ये काही प्रश्न तुम्हाला आम्ही कसे सोडवायचे आहेत ते समोरासमोर सांगणार आहोत. या व्हिडिओमधनं उरलेले जे प्रश्न आहेत ते मी घेते आहे. आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला असेल, रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. मुलांनो, याआधी आपण 2 परीक्षा दिलेल्या आहेत. यामध्ये प्रश्न दिल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन खाली दिलेले असतात. यापैकी योग्य ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. तसाच इथेही करायचं आहे, पण या रिव्हिजन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टिक करून दाखवणार आहे. पहिलं वाक्य आहे, पावसाचा आवाज कमी झाला अन मारियाने डॅश उघडली. पावसाचा आवाज कमी झाला अन मारियाने डॅश उघडली. पहिला ऑप्शन दिलेला आहे खिडकी, दुसरा दरवाजा, तिसरं कपाट. मारियाने काय उघडलं? पावसाचा आवाज कमी झाल्यावर मारियाने खिडकी उघडली. राईट ऑप्शन काय आहे? खिडकी. दुसरं वाक्य आहे, पाणी पिऊनी पक्षी जाती डॅश भरुनी कोणी जल नेती. पाणी पिऊनी पक्षी जाती डॅश भरुनी कोणी जल नेती. ऑप्शन दिलेला आहे माठ, बादली, घट. आपल्याला इथे कवितेत जे शब्द दिलेले आहेत तोच शब्द वापरायचा आहे. तिथे शब्द कोणता आहे? घट भरुनी कोणी जल नेती. प्रश्न दुसरा, खालील उत्तरांच्या पर्यायांपैकी एका वाक्यातील उत्तराचा योग्य पर्याय निवडा. 1 सेंटेन्स आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्यासाठी पर्याय दिलेले आहेत. यापैकी योग्य पर्याय कुठला आहे त्याला आपण क्लिक करायचं आहे. पहिलं वाक्य आहे, नदीवर शीतल छाया कोण धरते? ऑप्शन दिलेले आहे पिंपळतरू, आम्रतरू, कदंबतरू. राईट ऑप्शन काय आहे? आम्रतरू. आम्रतरू म्हणजे आंब्याची झाडे. नदीवर शीतल छाया कोण धरते? तर आंब्याची झाडे. दुसरं वाक्य आहे, मारियाला खुर्चीत बसल्यावर काय आठवू लागले? मारियाला खुर्चीत बसल्यावर काय आठवू लागले? ऑप्शन दिलेला आहे पावसावरच्या कविता, दुसरं भोंडल्याची गाणी, तिसरं गरब्याची गाणी. ऑप्शन काय आहे? पावसावरच्या कविता. आपला पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील नाम ओळखा. नाम ओळखायचं आहे. यू हॅव टू रिकॉग्नाइज द नेम, नाउन. पहिलं वाक्य आहे, तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. ऑप्शन दिलेले आहेत तिचे घड्याळ, लक्ष. तिचे घड्याळ, लक्ष. आता ते नाम काय आहे? तिचे लक्ष घड्याळाकडे गेले. घड्याळ हे नाम आहे. संजू हुशार आहे. संजू हुशार आहे हे दुसरं वाक्य आहे. ऑप्शन दिलेले आहेत हुशार आहे, संजू. राईट ऑप्शन काय आहे? संजू.
पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. प्रोनाउन यू हॅव टू रेकग्नाइज. पहिलं वाक्य आहे, आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. आज तिचे आई बाबा लग्नाला गेले होते. ऑप्शन दिलेले आहेत, आज, तिचे, गेले. राईट ऑप्शन काय येईल? तिचे. हे प्रोनाउन आहे, सर्वनाम आहे. पुढचं वाक्य आहे, पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले. पंखांची फडफड करून त्यांनी पंखांवरील पाणी झटकले. ऑप्शन दिलेले आहेत, फडफड, पाणी, त्यांनी. राईट ऑप्शन काय आहे? त्यांनी. पुढे आहे, खालील वाक्यातील विशेषण ओळखा. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. पहिलं वाक्य आहे, गोगलगाय हळूहळू चालते. गोगलगाय हळूहळू चालते. ऑप्शन दिलेले आहेत, गोगलगाय, हळूहळू आणि चालते. विशेषण काय आहे? हळूहळू. गोगलगाय कशी चालते? तर हळूहळू. तिचे चालण्याविषयी आपल्याला सांगितलेलं आहे. विशेष माहिती सांगितलेली आहे. कशी चालते गोगलगाय? तर हळूहळू. म्हणून विशेषण आहे हळूहळू. दुसरं वाक्य आहे, उंदीर छोटा प्राणी आहे. उंदीर छोटा प्राणी आहे. ऑप्शन दिलेले आहे, छोटा, प्राणी आणि उंदीर. उंदीर कसा प्राणी आहे? तर छोटा. छोटा हे काय झालं? विशेषण. आपला पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. पहिलं वाक्य आहे, बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. बाहेर रिमझिम पाऊस पडतच होता. ऑप्शन दिलेला आहे, बाहेर पडतच होता. काय ऑप्शन आहे? बाहेर पडतच होता. इथे आता राईट आन्सर काय येईल? क्रियापद काय येईल? होता. मारियाने कुलूप उघडले. मारियाने कुलूप उघडले. ऑप्शन दिलेले आहेत, कुलूप उघडले, मारिया. क्रियापद काय येईल? उघडले. मुलांनो, आपला शेवटचा प्रश्न असेल, खालील अपठित उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील अपठित उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. असा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला एक पॅसेज दिलेला असेल, एक उतारा दिलेला आहे आणि त्याखाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला MCQ बेसमध्येच द्यायची आहेत. 3 ऑप्शन दिलेले आहेत प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे आणि त्या उत्तरामधनं योग्य उत्तर जे आहे ते पॅसेजमध्ये वाचून तुम्हाला लिहायचं आहे. तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या पॅसेज नीट वाचा आणि छानपैकी या प्रश्नांची उत्तरं लिहा. तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. आज आपण जे काही व्हिडिओ आता बघितलेला आहे, जे काही रिव्हिजन घेतलेली आहे, या रिव्हिजनमध्ये जे प्रश्न दिलेले आहेत, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणार आहेत. हेड क्वेश्चन सेम आहेत, सब क्वेश्चन मात्र बदलणार आहेत. पण प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला ऑप्शन आहे. त्या ऑप्शनला तुम्ही नीट वाचायचं आहे आणि त्याप्रमाणे प्रश्न आहे तो समजून घ्यायचा आहे. योग्य उत्तरालाच क्लिक करायचं आहे. घाईघाईमध्ये मला सगळं येतं असं करून चुकीच्या उत्तराला क्लिक करू नका. छानपैकी अभ्यास करा. पेपर सोपा असेल. जी मुलं नीट अभ्यास करतील, 2च धडे आहेत, दोन्हीची नोट्स तुमच्याकडे आलेले आहेत. नीट अभ्यासा, लेसन वाचा, पुस्तक वाचा आणि छानपैकी अभ्यास करून पूर्णपणे मार्क घेऊन 20 पैकी 20 मार्क प्रत्येकाला मिळालेच पाहिजे इतका छान अभ्यास तुम्ही करायचा आहे. खूप छान, चांगल्या मार्कांनी पास व्हा हीच सदिच्छा. धन्यवाद.